पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील व्हीआयपी दर्शन बंदीच्या आदेशावरून आता वाद निर्माण झालेला आहे। आजपासून व्हीआयपी दर्शन बंद असतानाही पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत आलेल्या काही कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मंदिरामध्ये प्रवेश करत दर्शन घेतल्याचा आरोप होतोय। यावेळी प्रवेशद्वारावर कार्यकर्त्यांची गर्दी झाली आणि धक्काबुक्की करत आत जाण्याची चढाओढ पाहायला मिळाली। दुसरीकडे भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या कुटुंबियांना मात्र ताटकळत ठेवल्याचा आरोप होतोय। त्यामुळे मंदिर समितीने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी मंदिर अधिकाऱ्यांसमोरच होत नसल्याचे चित्र दिसून आले। या प्रकारामुळे मंदिर प्रशासनाच्या नियमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे। अधिकारी मला म्हणाले की आपण किती लोक आहात, म्हणाले म्हणजे 10 लोक आहेत। मला परवाच म्हणाले की 5-5 जणांनी दर्शन करता येईल। आज त्यांचा काहीतरी निर्णय बदलला। जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा लक्षात आलं आणि माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही मला रेस्ट हाऊस मध्ये सांगितलं, पण मला तेव्हा हे माहित नव्हतं की मला परवा अनुमती दिली, काल निर्णय नवीन झाला। निर्णय हा गर्दी किंवा परिस्थितीजन्य घेतलाच पाहिजे। फक्त त्यांनी मला कन्वे केलं असता तर जास्त चांगलं झालं असतं। तर खूपच गुंतागुंत दिसत आहे तिथे। एक लक्षात आलं की समन्वयाचा थोडा अभाव आहे। महसूल असेल, बीबीजीचे लोक आहेत तिथं, तेही एकदम टाईट राहत आहे, तर त्याच्यामुळे समन्वयाचा अभाव आहे, बाकी नाही होतो। त्यावेळेस काय झालं मला माहित नाही, पण सुधीर भाऊ हे समजदार आहेत आणि आमच्या राज्याचे माजी अर्थमंत्री आहे। जवळपास 7 वेळेस पासले ते आमदार आहे आणि बरेच खात्याचे ते मंत्री राहिलेले आहे। त्यामुळे प्रशासनाची चूक असली किंवा लोकप्रतिनिधी चूक असली तरी आम्ही समजून घेऊ। अशा पद्धतीची वागणूक देणं मला पूर्ण माहित नाही, मी बोलेल सांगेल। मी आल्यानंतर माझ्याबरोबर आता लोकांना सोडलं, पण त्यांच्याबरोबर काय झालं मला माहित नाही आणि असं होऊ नये अशी अपेक्षा आमची आहे।